मध्ये होते की ते खूप धमक्या द्यायचे माझ्या मिस्टरांना. लवेश चव्हाण म्हणून घरी येऊन हे करत होता, धमकी देत होता खूप त्यांना. आणि आम्ही त्यांच्याकडून घेतलेले ते 1,20,000 रुपये, त्याच्यापैकी 65,000ची पेड केलेली होती आणि ते 2,90,000ची मागणी करत होते आणि खूप टॉर्चर करत होते, धमकी देत होते आणि आमची गाडी घेऊन गेलेले होते ते. आणि ते दवाखान्यासाठी, माझी मुलगी झाली होती ना, तिला लागले होते, कमी दिवसाचे तिच्यामुळे लागले होते तिला. आणि माझा माणूस असा आहे नाही की खचून जाईल. कोरोना काळात सुद्धा त्यांनी तोंड दिलं, पोरांनी सुद्धा हे केलं, त्यांनी टॉर्चर केलं खूप, त्यांनी प्रवृत्त केलं त्यांना आत्महत्या करायला. मला न्याय मिळवून द्या तुम्ही. तुमच्या घरी पैसे मागायला किती लोक आले होते आणि काय म्हणणं होतं त्यांचं आणि तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालं? माझ्या मिस्टरांचे फोन चालू होता, मिस्टरांनी फोन ठेवला. त्याच्यानंतर मी नंतर फोन केला, त्यांनी फोन उचलला आणि मग मी माझ्या गलीतल्या एका ताईला फोन केला. तर ते ताई म्हणाली की तुझ्या दारापुढे 4-5 मुलं आलेले. तर मी बोलली की त्यांच्याजवळ द्या, मला बोलायचं त्यांच्याशी. तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं, मी तुमचा 1-1 रुपया फेडून देईल आणि जर तुमच्यामुळे माझ्या माणसाला काही झालं तर बघून घ्या तुम्ही, पण त्यांच्याजवळ मागू नका, तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. हे सुद्धा मी त्यांच्याशी फोनवर बोलली. लवेश चव्हाण यांच्याशी बोलली मी फोनवर. ते 4-5 मुलं घेऊन आलेले होते. मी फोनवर बोलली तर ते बोलले, फक्त एवढंच बोलले, ताई आमचे पैसे देऊन द्या, पैसे द्यायला लावा त्यांना, असं बोलले ते. म्हटलं नाही देतील, जर तुमच्यामुळे त्यांनी काही करून घेतलं तर बघा म्हटलं तुम्ही. असं माझं शिवीगाळ पण करत होते ते खूप. बाहेर ये, तुला बघतो, बाहेर ये, तुला बघतो, असं म्हणत होते ते. धमक्यांना घाबरून गेले ते. नाही तर माझा माणूस असा कसणार. आणि त्यांचा आम्हाला फोन आला, मी येतोय म्हणे तुला भेटायला, आणि लगेच 5-10 मिनिटांनी 15 मिनिटांनी असं करून घेतलं त्यांनी. माझी एकच मागणी, मला न्याय मिळवून द्या. माझे लहान लहान मुलं आहे, माझं आता कसं होईल पुढे? हातावर असल्यामुळे तुला न्याय पाहिजे. हातावरच होतं सगळं, क्लास भरायचा होता माझा रेंटचा, कीर्ती मुकेश पाटील, मला न्याय मिळवून द्यावा. ही माझी मुलगी जे लहानपणापासून मीच वागवलेलं होतं. हिला लग्न मुकेश पाटलां यांच्याशी झालेलं होतं तिचं. साधारण कोरोनाच्या पिरियडमध्ये जे आघात आला ते त्यांचं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर असल्यामुळे जे 15-17 महिन्याचं भाडं वगैरे होतं, त्यामुळे थोडंसं, आणि मुलांचे दवाखाने वगैरे थोडासा 29 कमीत कमी 3 महिने व्हेंटिलेटरवर होता त्यावेळेला. आणि नेमका योगायोगाने कोरोना लागला, त्यात ते खूप खचून गेले. थोडेफार पैसे त्यांनी घेतलेले असतील त्यांचे, पण त्यांची जी डिमांड होती की बा 10% 11%च्या हिशोबाने पैसे वसूल करण्याची मागणी होती त्यांची. ती माहेरी गेलेली असताना ते 5-7 मुलं स्पॉटवरती घेऊन आले आणि त्यांना धमकी दिली. त्यांनी गाडी पण तिथून घेऊन गेलं आणि दररोज म्हणजे ऑफिसला जाऊन त्यांनी साधारण परवा सगळी तोडफोड केली, बॅनर वगैरे तोडून टाकले तिथं. आणि ऑफिसला येऊन त्यांनी आपलं ऑफिसमधून मग घरी आले ते, आणि मोटरसायकलसुद्धा घेऊन गेले तिथून. आणि परत रात्री त्यांचा फोन आला की बाबा मी मोटरसायकल मला यांनी दिलेली होती, आता दिलेली होती तर मग तू रात्री मोटरसायकल परत देण्याचे विषय कशाला करतोय? साधारणतः किती पैसे घेतले होते आणि किती पैसे दिले होते? साधारण मागणी होती अजून आता 2,90,000ची मागणी होती त्याची, आणि काहीतरी एक. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.